अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर आज आपण या व्हिडिओमध्ये श्री गुरुचरित्र पारायण यातील अध्याय 2 याचा मराठी भावार्थ बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात। पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता। तेथे वशिष्ठाती अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत। त्यामध्ये पैलमुनींचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता। त्याला अनेक शिष्य होते। त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता। तो शिष्य मोठा गुरुभक्त होता। शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला। एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व विशेषांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, शिष्यांनो, माझे एक पूर्वीजन्मी केलेले कर्म आहे। मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे। अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे, परंतु त्यापैकी काही अजून उरले आहेत। ते माझे मलाच भोगायला लागणार आहेत, त्याशिवाय ते संपणारच नाहीत। मी जर तपस्या सामर्थ्याने या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते। तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही। त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे। तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल, असे साक्षात शास्त्रामध्ये सांगितले आहे। त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुश्रूषा करायला तुम्हालाही कोण तयार आहे याची ही जबाबदारी स्वीकारावी। या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला, स्वामी, आपण मला आज्ञा करावी। मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे। काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करेन। आपल्याला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करी इच्छितो। मी स्वतःला आपले भोग स्वीकारायला तयार आहे, तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी। दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले, दीपका, माझे भोग मलाच भोगावे लागतील। ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत रे। मी केलेल्या पापामुळे यापुढे 21 वर्ष मी कुष्ठाने अंग जडलेला आंधळा पांगळा असा होईल। हे सर्व शरीराचे भोग मी 21 वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणारच नाहीयेत। तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करायची इच्छा असेल तर तू काशीला घेऊन चल। तुझ्यामुळे ते शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन। काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबळेकेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले। तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला। गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली। गलित गात्र व शिडखोर झालेल्या गुरुच्या सर्व लहरी व केलेला छळ या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली। दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले। तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो, असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले। परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्यास नाकारले। भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवलच वाटले। त्यांनी श्रीविष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली। त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले। दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले। दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य आणि ज्ञान द्यावे, म्हणजेच मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला। श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले। नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरूंना त्याला विचारले, भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला तू सांगावेस। दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली। वेदधर्म आपला शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचासिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपुराला निवास करशील असा आशीर्वाद दिला। याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्याच क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला। अशा प्रकारे श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 2 याचे मराठी भावार्थ आपण या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। तर अनेक भावार्थांसाठी पुढील भावार्थांसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।